टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। तीर्थक्षेत्र नाशिकचं धार्मिक अधिष्ठान म्हणून ज्याकडे बघितलं जातं त्या नाशिकच्या पुरोहित संघाचे नूतन अध्यक्ष म्हणून चंद्रशेखर पंचाक्षरी यांची निवड करण्यात आलेली आहे। स्वतः चंद्रशेखर पंचाक्षरी आपल्यासोबत आहेत। आपली निवड पुरोहित संघाचे अध्यक्ष म्हणून करण्यात आलेली आहे, मात्र त्याला माजी अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी विरोध केला आहे। जय श्रीराम, गंगा गोदावरी माता की जय। जी बैठक पार पडली त्या बैठकीत सतीशजी शुक्ल यांना पण आमंत्रित करण्यात आलेले होतं, सर्क्युलर फिरवण्यात आलेलं होतं आणि त्यांचे चिरंजीव प्रतीक शुक्ल हे सकाळी मला भेटल्यानंतर त्यांनी काही विषयावर चर्चा पण केली की बैठकीचा बुवा काय असं करताय, तर त्यांना सांगितलं आपण रितसर बैठकीत जे काय आहे ते बोलू, म्हणजे त्यांना पण बैठक आहे हे माहीत होतं। आणि त्याच दिवशी संध्याकाळी बैठक 7:30ची असताना गंगेची आरती 7 वाजता झाल्यानंतर सतीशजी हे खाली उभे होते। पुरोहित संघाचे 2 सभासद जे आहेत पिंटूजी दीक्षित आणि बंडू काका देव यांना तिथे सतीशजींना बोलवण्यासाठी पाठवलं आणि त्यांची अध्यक्षस्थानाची खुर्ची पण आम्ही तिथे रिक्त ठेवलेली होती, तरीसुद्धा ते तिथे आले नाही। यात आमचं काही चूक नाही। पण याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की ही बैठक जी तुम्ही घेतली तीच नियमबाह्य आहे। आधी 7 दिवस आधी कमिटीला किंवा सगळ्या सदस्यांना कल्पना देणं गरजेचं होतं, त्याच्यामुळे याला आव्हान दिलं जाऊ शकतं या तुमच्या नियुक्तीला। मुळात जे काय केलं आहे ते आम्ही नियमानेच केलेलं आहे आणि धर्मदा आयुक्तांकडे आम्ही सगळे पत्र ते कागदपत्र जे आहेत ते सगळे सादर करू। त्यात ग्राह्य आहे बैठक किंवा अग्राह्य आहे हे कोणी व्यक्ती नाही ठरवू शकत, ते धर्मदा आयुक्त ठरवतील। सिंहस्थ कुंभमेळा आता तोंडावर आहे, अशा वेळेला पुरोहित संघ ही एक अत्यंत महत्त्वाची अशी बॉडी खरं तर शहराच्या दृष्टीनं आहे। अशा वेळेला पुरोहित संघामध्ये हे वाद योग्य न वाटत नाही आहेत असं नाशिककरांचं मत आहे। मुळात गेल्या 10-12 वर्षापासून ही खतखत सगळ्यांच्या मनामध्ये होती, पण काही कारणास्तव हे पुढे ढकलण्यात येत होतं की नको हा वाद बाहेर यायला, पण हे करणं भाग पडलेलं आहे। आणि आगामी जो सिंहस्थ कुंभमेळा आहे तो सर्व साधू संत महंत पोलीस प्रशासन नगरपालिका शासन यांना नाशिककरांना सोबत घेऊन कसा यशस्वी होईल, प्रयागराजपेक्षाही नाव नाशिकचं जगाच्या पाठीवर कसं उमटेल या दृष्टिकोनातनं आम्ही सर्वजण, मी एकटा नसून आमचे पुरोहित संघाचे सगळे सभासद सगळ्यांना सोबत घेऊन यशस्वी पार पडण्याचा प्रयत्न मी नक्की करेन। खूप खूप धन्यवाद। चंद्रशेखर पंचाक्षरी यांची नाशिक पुरोहित संघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। माजी अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी या संपूर्ण नियुक्तीलाच आव्हान दिलेलं आहे आणि त्यामुळे आता आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नेमका निर्णय पुरोहित संघाकडनं काय घेतला जातो, कशी दिशा ठरवली जाते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।